माणूस जेवढा हिंसक होतो तेवढाच तो आतून घाबरलेला असतो. संजय दिना पाटलांच्या शिवीगाळ प्रकरणावर सुषमा अंधारे कडाडल्या. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळ आणि गैरवर्तनाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात तीव्रतेने उमटत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे. पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की पत्रकारांच्या सुरक्षेविषयी आम्ही कोणाला विचारायचं. संजय दिना पाटील यांनी जे काही केलंय त्याला हिंमत म्हणत नाही, ते आतून कमालीचे घाबरले आहेत. माणूस जेवढा हिंसक होतो तेवढाच तो आतून घाबरलेला असतो. संजय दिना पाटील यांना तिप्पट पैसे कंटेनरने मिळाले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार ढासळलेला आहे. उद्धव साहेब भांडूपमध्ये गेले तेव्हा लोक ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे रस्त्यावर गेले होते त्यामधून कळालंय. सुषमा अंधारे यांनी पुढे म्हटले की घाबरलेले संजय दिना पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखं करत असतील तर त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा? सध्या अधिवेशन सुरू आहे. भास्कर जाधवांनी सभागृहात प्रश्न विचारला तर उत्तर येईपर्यंत सभागृहात पुढचं काम झालं नाही पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. या राज्याच्या आणि या देशाच्या गृह खात्याची पोलीस यंत्रणा Y+ सुरक्षा घेऊन ज्यांच्या तैनातीमध्ये उभी राहिलेली आहे ते संजय दिनांसारखे उन्मत्त गुंडागर्दी करणारे लोक काय यांना Y+ सुरक्षा याचसाठी दिली आहे का की त्यांनी दिवसाढवळ्या पत्रकारांचे खून पाडावेत, पत्रकारांचा जीव घ्यावा? अशीही पत्रकारांना काही फारशी सुरक्षा नाहीये. सगळ्या प्रकारच्या बिलांवर चर्चा होते, पण पत्रकारांच्या सुरक्षेसंबंधीचं बिल मात्र सभागृहात मांडायला कुणालाही वेळ नाहीये. अशा परिस्थितीत पत्रकारांचा प्रश्न, जे पत्रकार इथल्या प्रत्येक वर्गाचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, त्या पत्रकारांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी देवेंद्रजी तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही कोणाला विचारणा करायची? मला याची कल्पना आहे की संजय दिनांनी आत्ता जे काही केलं त्याला हिम्मत वगैरे अजिबात म्हणत नाहीत. त्यांना ते दाखवायचा जरी प्रयत्न असला तरी संजय दिना आतनं कमालीचे घाबरलेले आहेत. माणूस जितका जास्त हिंसक होतो याचा अर्थ तो तितकाच आतून घाबरलेला असतो. संजय दिनांना पैसे कदाचित तिप्पट कंटेनरने मिळालेले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार पूर्णतः ढासळलेला आहे. हे मुलुंडमध्ये उद्धव साहेब गेल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले होते त्यातनं कळलेलं आहे. पण असे घाबरलेले संजय दिना मानसिक संतुलन ढासळण्यासारखे करत असतील तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी ना. त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा आणि पत्रकारांनी ही भाषा का सहन करावी? मला वाटते अधिवेशन चालू आहे. आज भास्कर दादांनी यावरती सभागृहात प्रश्न विचारला होता, पण नुसतं प्रश्न विचारून नाही तर यावरची ठोस उत्तरं घेईपर्यंत सभागृहामध्ये इतर विषयांवर कामकाज सुद्धा नाही झालं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.